Cancer Healer Center, a new beginning. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा खातं अजितदादा स्वतःकडेच ठेवणार. पक्षांतर्गत वाद वाढू नयेत यासाठी अजितदादांचा निर्णय. सूत्रांची माहिती. सुरेश धस यांना समज द्या, पंकजा मुंडेंची पक्षाकडे मागणी. भाजपची राष्ट्रीय नेता असताना माझ्यावर थेट आरोप. निवडणुकीत मी प्रचार केला नसता तर धस निवडून तरी आले असते का? पंकजा मुंडे यांची टीका. आष्टी मतदारसंघामध्ये पंकजा मुंडेंनी शिट्टी चिन्हाच्या उमेदवाराचा प्रचार केला. सुरेश धस यांचा आरोप. पंकजा मुंडेंची पक्ष नेतृत्वाकडे लेखी तक्रारही करणार. हिवाळी अधिवेशनामध्ये फडणवीसांनी शब्द दिलेला असतानाही बीडचा विषय बाहेर पेटता का ठेवला? बीड हत्या प्रकरणावरून पंकजा मुंडे यांचा सवाल. तर बूथ प्रमुखासाठी मी प्रकरण तेवत ठेवलं आणि आरोपींना फाशी मिळेपर्यंत प्रकरण तेवत ठेवणार. बीड हत्या प्रकरणाबाबत आमदार सुरेश धस भूमिकेवर ठाम. सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी धनंजय मुंडेंची गुपचूप भेट का घेतली? पंकजा मुंडेंचा सुरेश धस यांच्यावर निशाणा. तर मी कॅमेरे सोबत घेऊन जात नाही, ते माझ्या मागे येतात, धसांचं उत्तर. सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराज मधून अटक. बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई. खोक्याला विमानानं महाराष्ट्रामध्ये आणणार. मारहाण आणि हरणांची शिकार केल्याचा ठपका. खोक्या पोलिसांना सापडला, आता बोका पण आत जाईल. या खोक्याकडे सोन्याचा खजिना कुठून येतो, त्याला आशीर्वाद कुणाचा? पोलिसांनी शोधून काढावं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा स्थानिकांचा दावा. पोलीस घटनास्थळी दाखल. सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू. संतोष देशमुख हत्या प्रकरणी 26 तारखेला पुढील सुनावणी. कोर्टाकडून आरोपींची ओळख परेड. सुनावणी दरम्यान आरोपींना पाहताच वाल्मिक कराडने जोडले हात. कराड कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित. महापुरुषांचा अवमान केल्याच्या प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकरला दिलासा. 17 मार्च पर्यंत अटक न करण्याचे आदेश. कोरटकरला कोर्टात व्हीसीद्वारे हजेरीची मुभा. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यावरून विरोधकांचा सभात्याग. ही घोषणा केवळ निवडणुकीपुरती होती का? आमदार रोहित पवारांचा महायुती सरकारला सवाल. सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यामध्ये मालवण जवळील समुद्रात 19,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर तेल साठे. तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार. Cancer Healer Center, a new beginning.